नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अतिशय वळण घेणारा ट्विस्ट आपण पाहणार आहोत प्रेक्षकांनो. त्यामध्ये आता सावली प्रेग्नंट असल्याच्या भयानक सत्याचा उलगडा आता सावलीने करता क्षणी आता राजकुमार हा कोणता भयानक डाव खेळतो आणि राजकुमारच्या डावाला आता आसमान दाखवत राजकुमारचा डाव ढोळीस मिळवून आता सावली सारंगला कशी ती प्रेग्नंट असल्याचे समजते आणि त्यानंतर आता सावली कोणता निर्णय घेते. सारंगला आता राजकुमार कोणता गैरसमज करून देतो आणि डिवोर्सपर्यंत आलेली सावली पुन्हा सारंगची कशी होते प्रेक्षकांनो, हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण बघूया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्यामध्ये आता सावली ही मेंदळ्यांच्या घरी येऊन राजकुमारला ती प्रेग्नंट असल्याचे सांगताच आणि सारंग बाबा होणार असल्याचे सांगताच राजकुमारला सगळ्यात मोठा धक्का बसतो. जगन्नाथचे बोलणे आता राजकुमारला आठवते आणि त्याच वेळेस राजकुमार विचार करतो की जर सावली या घरी राहिलीच नाही तर तिचा वंश या घरात येणार कुठून आणि माझं काय वाईट करणार. आणि लगेच आता नाटक करत राजकुमार सावलीला म्हणतो की जेव्हा सारंगला हे बातमी कळेल ना, सारंग वेडा होईल, सावली वेडा होईल. आणि राजकुमार म्हणतो की सावली, खरंच मला खूप आनंद झाला, पण सावली आता घरातली थोडीशी परिस्थिती बदलली. आणि राजकुमार म्हणतो सावली, सारंग तुझ्यावरती चिडला आहे आणि त्याची मनस्थितीसुद्धा सध्या नीट नाही आहे. सावली म्हणते की मला माहिती आहे. सावली म्हणते की मी त्यांना बरोबर समजावील, पण मला हा प्रश्न पडला की ते मला शोधायला का नाही आले. सावली म्हणते की कारण त्यांनी सरपंचांना फोन केला होता, मला माहिती आहे ते काळजीत असतील. आणि लगेच राजकुमार म्हणतो की सारंगने सरपंचांना फोन केला होता, काय सांगितलं मग तू सारंगला. तर सावली म्हणते मी त्यांच्याशी नाही बोलले, मला नाही बोलता आलं. आणि लगेच आता सावली म्हणते की मला त्यांना भेटायचं आहे. तर आता राजकुमार म्हणतो की ठीक आहे, तू त्याला काही बोलली नाही, तुला भेटायचं आहे, पण आत्ताची परिस्थिती बदलली. आई सध्या खूप वेड्यासारखी वागते आणि बोलते. आणि राजकुमार म्हणतो की आई सध्या विचित्र वागते, आमची आई आहे ती आणि तिचा स्वभावही तसाच आहे, मला माहिती आहे. पण तिने सारंगला सांगितलं की एक तर तू सावलीची निवड कर किंवा माझी निवड कर. तेव्हा सारंगने आईची निवड केल्याचे आता राजकुमार सावलीला बोलतो. राजकुमार म्हणतो की हे बघ, तरी तू सारंगवर गैरसमज करून घेऊ नको. जरी त्याने जन्मदात्या आईला निवडलं असेल तरी त्याचं तुझ्यावर प्रेम आहे सावली. आता सावली म्हणते की मला खात्री आहे हे रिपोर्ट बघून त्यांचं मन नक्कीच बदलेल. राजकुमार म्हणतो की सारंगसुद्धा उगीच चिडचिड करतो. सावली तू एक काम कर, हे रिपोर्ट माझ्याकडे दे, आई नसताना मी ते रिपोर्ट सारंगला दाखवतो. आता सावली विचार करते की राजकुमार म्हणतो की हे बघ सावली, तू रडू नकोस, तुझ्या बाळाला त्रास होईल, असं काही करू नकोस. आणि आता सावली म्हणते की माझ्यासाठी तुम्ही एवढं कराल ना. तर राजकुमार म्हणतो हो. आणि आता इकडे राजकुमार म्हणतो थांब, मी सारंगलाच फोन लावतो. आणि राजकुमार सारंगला फोन करतो आणि म्हणतो सारंग कुठे आहेस तू. सारंग म्हणतो एका ॲटो रिक्षातून येऊ राहिलोय. तर राजकुमार म्हणतो की सारंग तुला सावलीला काहीतरी महत्त्वाचं दाखवायचं आहे. लगेच सारंग फोन कट करतो आणि रिक्षावाल्याला म्हणतो की चला दादा लवकर. आता सारंगने फोन कट केलेला असतो. राजकुमार म्हणतो हे बघ सारंग, ऐक, सावलीला काहीतरी दाखवायचं आहे. तर आता इकडे राजकुमार आता मनाशीच बोलू लागतो. राजकुमार म्हणतो की सारंग तू तिच्याशीच बोल. आणि राजकुमार आता तो फोन सावलीकडे देतो. तर सावली आता कानाला फोन लावत हॅलो करते, पण तोपर्यंत फोन कट झालेला असतो. सावली म्हणते की राजकुमार सर, फोन त्यांनी कट केला, काही हरकत नाही, ही फाईल तुम्ही ठेवा आणि त्यांच्याकडे द्या, त्यांना ही फाईल दाखवा. आता ती फाईल आपल्या हातात घेत दृष्ट राजकुमार म्हणतो की सावली, हा तुझा मोठा भाऊ आहे, तुला कधीही पैशाची गरज लागली किंवा रात्री अपरात्री कशाची जरी गरज भासली तरी मला फोन कर. आणि सावली म्हणते येते मी. तर राजकुमार म्हणतो की हो हो ये तू सावली. आणि आता सावली पाठमोरी होऊन निघून जाताच ती फाईल बघत राजकुमार म्हणतो की आता हा माझ्या मार्गातील मोठा अडथळा आहे आणि मला हा अडथळा समोर येऊ द्यायचा नाही. आणि सारंग आता इकडे ॲटो रिक्षातून येऊ लागतो. तर राजकुमार फोन लावत त्याच्या माणसाला म्हणतो की सारंगची गाडी बिघडली, लवकर गॅरेजमधून जा. आणि आता सावली सरपंचाकडे येते. सरपंच म्हणतो की भेटली ना तू. तर सावली म्हणते की सारंग सर घरी नाही आहेत आणि मी राजकुमार सरांना भेटले, बहुतेक सारंग सरांचा राग अजून गेलेला नाही आहे, मी सुद्धा तुमच्यासोबत येते. सरपंच म्हणतात की अहो कसला राग सावली मॅडम, अहो येतो ते बाप होणार आहे, तेवढी चांगली बातमी तुम्ही त्यांना सांगायला गेला होतात ना. सरपंच म्हणतो की म्हणजे तुम्ही साहेबांना भेटलाच नाही. तर
सावली म्हणते की माझी आणि त्यांची भेटच झाली नाहीये. सावली म्हणते की चला ना सरपंच काका, मला जायचंय, मला खूप अस्वस्थ वाटतंय आणि मला विठुरायाच्या पाठीशी बसायचंय, पायाशी बसायचंय. आणि सरपंच सावलीला घेऊन ऑटो रिक्षातून पुन्हा बाबुळवाडीकडे जातात. आता इकडे राजकुमार हा भैरवीकडे येऊन भैरवीची भेट घेतो. राजकुमार म्हणतो की काय मूर्खासारखी भैरवी तू बडबडतेस आणि काय चाललंय तुला माहितीये का, सावलीने बघ माझ्या हातात काय टेकवलंय. असे म्हणत राजकुमार ती फाईल आता भैरवीकडे देतो. भैरवी म्हणते काय आहे. भैरवी ते प्रेग्नन्सीचे रिपोर्ट बघताच आता भैरवीला धक्का बसतो. भैरवी म्हणते की हे कसं शक्य आहे. भैरवी म्हणते की जगन्नाथ बोलला होता ना की हिच्याकडे मातृत्वाचं सुख नाही म्हणून. आणि राजकुमार म्हणतो भैरवी तू डोक्यावर पडलीस का, तूच आमच्या घरी येऊन सांगत होती ना संतती विरह म्हणजे काय ते. आता राजकुमार म्हणतो की भैरवी अगं ती बाळाला जन्म देणारच होती, तू खोटं सांगत होती आणि हे बाळ माझ्या नाशाला कारणीभूत ठरणार आहे, तुला कळतंय का. ते ऐकताच आता भैरवी म्हणते की मग भविष्य बघण्यात असा वेळ का घालवतो, ही फाईल आत्ताची आत्ता फाडून टाक आणि कुणालाच याबद्दल सांगू नकोस. आणि भैरवी म्हणते की त्या सावलीला सुद्धा कायमची गायब करून टाक. तर त्या फाईलमधले रिपोर्टचे पेपर आपल्या हातात घेत राजकुमार ते पेपर टाराटर फाडून टाकतो. तर भैरवी खुश होते. आता राजकुमार म्हणतो की सारंग आणि सावली जर समोर आले आणि त्या सावलीने जर तोंड उघडलं तर सत्य समोर येईल ना. भैरवी म्हणते मग विचार कसला करतो, त्या सावलीला एकदम संपूर्णच टाक. तर राजकुमार म्हणतो सारंग त्या सावलीच्या प्रेमात अखंड बुडालेला आहे. राजकुमार म्हणतो की जर ती या भूतलावरून गायब झाली तर सारंग तिला शोधण्यासाठी आकाश पाताळ एक करेल, पण तिला शोधून काढेल तेव्हा तिला काही करता येणार नाही, कळतंय का तुला भैरवी. राजकुमार म्हणतो असं काहीतरी केलं पाहिजे की सारंगच्या समोर सावलीचं नाव जरी काढलं तरी त्याची तळपायाची आग मस्तकात गेली पाहिजे. आणि एकदा का तिच्यावरचा विश्वास उडाला की मी तिला अशी चुटकी सरशी गायब करील असे राजकुमार बोलतो. आणि तेवढ्यात आता राजकुमार म्हणतो भैरवी आईने मला रूपम कॉस्मेटिकमधून का काढून टाकलं होतं तुला माहितीये का. तर भैरवी हसतच म्हणते तू काहीतरी लफडी केली होतीस ना. आणि हसतच राजकुमार म्हणतो की तसं नाही भैरवी, मी पेपरवर डुप्लिकेट सह्या करत होतो. तर भैरवी म्हणते त्याचा इथे काय संबंध. राजकुमार म्हणतो संबंध कसा नाही, माझ्यात ना इनबिल्ट स्किल आहे, मी डुप्लिकेट सह्या छान करू शकतो. आणि राजकुमार म्हणतो की मी सावलीच्या डिव्होर्स पेपरवरती सावलीची डुप्लिकेट सही करून सारंगला दाखवेल आणि एकदा का ते सारंगला पटलं, सारंगला जर पटलं ती सही सावलीने केली की सावलीच्या आयुष्यातून म्हणजे सारंगच्या आयुष्यातून सावली कायमची निघून जाईल असे राजकुमार बोलतो. आणि भैरवी खुश होते. भैरवी म्हणते राजकुमार वा तुझ्या बुद्धीची तर दाद द्यायला पाहिजे, किती हुशारीची कमाल केलीस तू आणि काय डाव खेळलास. आणि भैरवी म्हणते की मला असा तडपदार राजकुमार बघून बरं वाटलं. राजकुमार म्हणतो तुझ्या एनकरेजची मला गरज नाहीये, जो सावलीने खेळ सुरू केलाय ना तो खेळ मी संपवणार आहे. आता इकडे घाईघाईने सारंग हा घरी येतो. तिलोत्तमा चंद्रकांतराव बसलेले असतात. तर सारंग म्हणतो की मला राजकुमार दादाचा फोन आला होता की तोच मला म्हणाला सावली इथे आली. चंद्रकांतराव म्हणतात काय, इथे तर काही नाही आली. चंद्रकांतराव म्हणतात की सावली जर आतमध्ये इथे येऊन गेली तर आतमध्ये का नाही आली. आणि चंद्रकांतराव म्हणतात की आपल्याला कोणी तर हाकही मारलेली नाही. लगेच आता इकडे घमंडी तिलोत्तमा म्हणते की कशी हाक मारणार, तिचा युग आडवा आला असेल तिला. तिलोत्तमा म्हणते की याच दरवाजात उभी राहिली होती आणि जाताना वर तोड करून सांगून गेली ना मी आता उंबरठा ओलांडणार नाही म्हणून. चंद्रकांतराव म्हणतात सावलीचा जर राग शांत झाला की ती येईल घरी, शेवटी तिचंच घर आहे. तर रागाने तिलोत्तमा चंद्रकांतरावांकडे बघते. आणि तेवढ्यात राजकुमार ती फाईल घेऊन तिथे येतो. सारंग म्हणतो की दादा काय झालं, सावली भेटली का तुला. तर राजकुमार म्हणतो मी सावलीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, तिला थांबवण्याचा देखील खूप प्रयत्न केला. राजकुमार म्हणतो ती समजून घ्यायलाच तयार नाही. रागात तिचा एवढा कडेलोट झाला ना. राजकुमार म्हणतो की तिने टोकाचा निर्णय घेतला आणि ती फाईल राजकुमार सारंगला दाखवतो. सारंग आता ते डिव्होर्सच्या पेपरची फाईल बघतो. आणि राजकुमार म्हणतो की मी तुला फोनसुद्धा लावत होतो पण तुझा फोनच लागेना, नेटवर्कच्या बाहेर असेल. आणि लगेच मग सावली मला म्हणाली की ही फाईल तुम्ही ठेवा आणि सारंग सर आले की त्यांना नेऊन द्या. आणि लगेच आता सारंग ती डिव्होर्स पेपरची फाईल बघतो आणि म्हणतो की दादा हे शक्य नाहीये. आणि आता तिलोत्तमा म्हणते की कसले पेपर आहे. तर आता सारंग म्हणतो डिव्होर्सचे पेपर. तर तिलोत्तमा चंद्रकांतरावांना धक्का बसतो. पटकन तिलोत्तमा उठून ती फाईल बघते. राजकुमार म्हणतो की ती म्हणाली की या घरात माझा खूप अपमान झाला आहे
आणि सगळ्यांच्या समोर सारंग सरांनी माझ्यावर हात उचलला तेव्हा या घरात मला आता इंटरेस्ट नाही असे राजकुमार आगीत तेलवतो. आणि तिचा या घरात अपमान झालेला असताना देखील सारंग तिच्या बाजूने उभा राहिला नाही. अशा घरात मला राहायचं नाही असे सांगून गेली सावली असे राजकुमार बोलतो. आणि अशा माणसाबरोबर मला कुठलाही संबंध ठेवायचा नाही असे सावली बोलल्याचे आता राजकुमार बोलतो. चंद्रकांतराव सारंग दोघेही म्हणतात की सावली असं करणं शक्यच नाहीये दादा, सावली असं करणारच नाही. राजकुमार म्हणतो की मला या घराशी किंवा सारंग सरांशी कोणता संबंधच ठेवायचा नाही, तेव्हा लवकरात लवकर या पेपरवर सह्या करून माझ्याकडे पाठवा असे सावली बोलल्याचे आता राजकुमार बोलतो. राजकुमार म्हणतो की बघ असं झालंय सारंग. सारंग म्हणतो की नाही सावली करणार नाही, सावलीचं माझ्यावर खूप प्रेम आहे. राजकुमार म्हणतो की खरंच सावलीचं तुझ्यावर खूप प्रेम होतं सारंग. सारंग म्हणतो की मी तुझ्यावर कसा विश्वास ठेवतो. राजकुमार म्हणतो बरोबर आहे, तू माझ्यावर कसा विश्वास ठेवणार, पण आपलं बाहेर CCTV फुटेज आहे ना, ते तू बघू शकतोस. आणि राजकुमार सारंगला ते सावली फाईल देत असतानाचे CCTV फुटेज दाखवतो. राजकुमार म्हणतो मी तिच्यासमोर हात जोडत होतो पण सावलीने काहीच ऐकलं नाही. आता तिलोत्तमाला राग येतो. बोट करत तिलोत्तमा म्हणते सारंग आता या मुलीला आपण माफ करायचं नाही आणि हिच्यासाठी आपल्या घराचे दरवाजे कायमचे बंद होतील असे आता तिलोत्तमा बोलते. आता तिलोत्तमा म्हणते की या पुरीला तुला आपल्या घरात घ्यायचं का सारंग? तिने आपला अपमान केला, आपल्या घराण्याचा अपमान केला, अशा मुलीला तुला घरात घ्यायचं आहे का? आणि सारंग म्हणतो की सावलीवर मी प्रेम केलं आहे आणि तिने माझा एवढा तिरस्कार केला आहे आणि आईचासुद्धा हे शक्य नाही आहे. आणि सारंग तेथून आतमध्ये निघून जातो. राजकुमार पुन्हा तिलोत्तमासमोर बोलतो की ती सावलीच मला म्हणाली की सारंग सरांनी आईची निवड केली ना, त्याचे परिणाम तर भोगावेच लागतील म्हणून. तिलोत्तमाला आणखी राग येतो आणि मी तिला हात जोडून समजावलं पण ती मला म्हणाली की यापुढे मेंढाळ्यांच्या कोणत्याही नात्यामध्ये इंटरेस्ट नाही राहिलेला असं आता मला बोलली असं आता राजकुमार आगीत तेल ओततो. आणि इकडे आता सारंग हा बेडरूममध्ये येऊन आरशासमोर आता सावलीचा विचार करू लागतो. तर तेवढ्यात सारंगच्या पाठीमागे सावली उभी राहते आणि सारंग पाठीमागे बघतो तर सावली गायब होती. तो सारंगचा भास असतो आणि सारंगच्या डोळ्यासमोर सावली जायला आता तयारच नसते. आणि राजकुमारने सगळ्यात मोठा गैरसमज करून आता सारंगला सावलीच्या डिव्होर्सचे पेपर पाठवलेले असतात. आणि त्यानंतर आता बाभुळवाडीत विठोबाच्या दरबारात आणि सावली जाताच इकडे आता सावलीला प्रेग्नन्सीचा त्रास होऊ लागतो. आणि सावली आता तशीच आता सारंगच्या विचारात आता बाभुळवाडीतून बाहेर पडते. पण त्याच वेळेस इकडे आता राजकुमारने आता पाळतीवरती ठेवलेल्या त्या गुंडांना कॉल केलेला असतो आणि सावली गेल्याचे त्या गुंडांना कळताच ते गुंड आता राजकुमारला फोन लावतात आणि म्हणतात की सावली आत्ताच बाभुळवाडीतून बाहेर पडली साहेब, काय करायचं? तर राजकुमार म्हणतो की हे बघा, काही जरी झालं तरी मला ती पोरगी पाहिजे म्हणजे पाहिजे आणि तिचा पाठलाग करून मला ती पोरगी पाहिजेच असे म्हणता क्षणी आता गुंड सावलीचा पाठलाग करू लागतात. आणि इकडे आता सावली जाऊ लागताच आता जंगलातून ते गुंड आपला पाठलाग करत असल्याचे बघून आता सावलीला धक्का बसतो आणि तशीच सावली पळत पळत आता तिथून वाटेल तिकडे वाट फुटत जाऊ लागते. गुंड सावलीच्या पाठीमागे लागलेले असतात. तर अखेर विठोबा सावलीच्या पाठीमागे आता सावलीसारखा उभा राहून आता सावलीला बरोबर बुद्धी देऊन सावली आता धावत पळत एका हॉस्पिटलच्या समोर येते. आणि ते हॉस्पिटल आता ट्रस्टी हॉस्पिटल असते आणि विठोबाचे ते चित्र आणि विठोबाच्या नावाचे ते ट्रस्टी हॉस्पिटल पाहून सावली आता पळतच तिथे येते आणि म्हणते की हेच ते ठिकाण जिथे मला यायला हवं होतं. आणि असे म्हणत आता सावली ही आतमध्ये जाते. आणि आता प्रेग्नंट सावलीची डिलिव्हरी होऊन सारंग आता कसा बाप होतो आणि राजकुमारने आता पाठीमागे पालटीवरती पाठवलेल्या गुंडांना यमाचा दरवाजा दाखवून सावलीला कसे सारंग वाचवतो आणि सावली आता पुन्हा कशी सारंगची होते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.